वाजलेत आता 8:30 आणि मला 7:45ला कॉल आला होता की आमचे काही पाहुणे आलेत, माझ्या माहेरचे पाहुणे आलेत आणि ते आमच्याकडे आज जेवायला येणार आहेत. 3 जण आहेत. 3 जणांचा स्वयंपाक आहे आणि मला हे कधी कळतंय 7:45ला. मला म्हणतायत 9:30 पर्यंत आम्ही येतोय, तोपर्यंत आमच्या 3घांचं जेवण करून ठेव. आता मला सांगा, आपलं काम असं हे नेहमी धावतं, ह्याला कधीच सुटका नाही आणि ऐन वेळेला पाहुणे आल्यानंतर करायचं काय? आता पाहुण्यांना म्हणूही शकत नाही की मी बिझी आहे, मी बाहेर आहे, मी काहीतरी कामात आहे किंवा मी शॉपमध्ये आहे. जेव्हा मी शॉपमध्ये आज 5:30ला संध्याकाळी आले तेव्हा तुम्हाला एक ब्लाऊज हातात घेऊन दाखवलं होतं, हा कंप्लीट करायचा आहे. तर तो कंप्लीट झाला. हात शिलाईवाली आमची मॅडम आली होती, बिचारी तिला थांबून घेतलेली. तिने हात शिलाई केली, पटपट हुकलूक लावले आणि ती जस्ट गेलेली आहे 8:15 वाजता. आणि हा एक ब्लाऊज त्याच मॅडमचा आहे, हा मी शिवाय घेतलेला आहे. या पद्धतीचा पॅटर्न आहे. यांनी सांगितलेलं आज मला कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्लाऊज पाहिजे. आता ब्लाऊज झाल्यानंतर हा व्हायला आला आणि मला घरी जायचं आहे. त्याच्यामुळं मी त्यांना कॉल केला की कधी येतं आहे ब्लाऊज न्यायला, लागतोय का तुम्हाला आज ब्लाऊज? तुम्हाला माहिती आहे त्या काय म्हटल्या, नाही मला आत्ता तरी नाही लागत, पण तुम्ही करून ठेवा, मी न्यायला येईन. आता सांगा, आपली ही कामं धावपळीची आणि आपल्याला असे जर क्लायंटनी आज उद्या लागते म्हणून जर गडबड केली तर कसं व्हायचं? अजून या ब्लाऊजला स्लीव्ज लावायचे आहे, त्याचं फिटिंग आहे. ह्याला वरती पफ स्लीव्ज आपण लावतो ना, तशी स्लीव्ज लावायचे. आणि घरी जाऊन अजून मला आमच्या घरचे 2-3 मेंबर आणि ते 3 मेंबर, म्हणजे नाही म्हटलं तर 7 ते 8 माणसांचा स्वयंपाक आहे. कारण मोजून जर आपण 6 माणसं म्हटलं तर 6 माणसाचा स्वयंपाक होत नाही, 7 म्हटलं तर 7 माणसाचा स्वयंपाक होत नाही. थोडासा वाढीवच करावा लागतो. आणि शेवटी गावाकडची मंडळी म्हटले की आपल्याला अंदाज येत नाही, तर सागर संगीत स्वयंपाक हा केलाच पाहिजे आणि त्यातून मला काही सुटका नाही आहे. आता अजून मला अर्धा तास लागेल. एक हळदसुद्धा आहे, तिथलंसुद्धा आमंत्रण आलेलं आहे. तिथंसुद्धा चेहरा दाखवून यावंच लागेल, कारण जवळची लोक आहेत. तिथे आपल्याला एक्सक्यूज देऊन चालणार नाही की पाहुणे आहेत आणि याहून तेव्हा अमकं आणि ढमकं म्हणून. त्यात एक मैत्रिणीचा कॉल येऊन गेला आहे, तू आणि मी तिथे जाऊन फक्त चेहरा दाखवून येऊ, 5 मिनटं 10 मिनटं थांबून. 10 म्हटलं की 15-20 मिनटं अर्धा तास तिथं लागणार आहे, मला माहिती आहे. आणि पाहुण्यांनी सांगितले 9:30 वाजेपर्यंत आम्ही येतो आहे. तुमच्याशी होतं का असं? एवढं सगळं करून पर्याय नसतो घरच्यांचं केल्याशिवाय? सांगा मग कमेंट सेक्शनला.